तर मला पाहायचं आहे का मी काल किती कपडे वगैरे धुतले, ब्लँकेट, पण नंतर गोधडी वगैरे बेडशीट धुतलेत, कारण की नवरात्रीचे दिवस आलेत आणि मी फर्स्ट टाइम आमच्या नवीन घरामध्ये मी घट बसवणार आहे. त्याच्यासाठी माझी क्लिनिंग सुरू आहे. त्याच्यामुळे मग म्हटलं पहिल्यांदा बेडरूम, मग किचन, मग हॉल अशा तिन्ही प्रकारे क्लिनिंग करून घ्यायची. आणि मग नंतर मी सगळे कपडे धुतले. काल थोडे गोधडी वगैरे, ब्लँकेट वगैरे खाली हातराचे काल थोडं धुवून घेतलं मी. आणि मग नंतर कारण की वॉशिंग मशीनला पण एवढा लोड नको म्हटलं, नंतर उद्या थोडी कपडे धुवून घेणार. अशा प्रकारे मी थोडं करून सगळं काम आवरणार आहे. कारण की माझं पण लहान बाळ आहे आणि ती पण काही करून देत नाही. त्याच्यामुळं मग मी थोडं करूनच करणार. कारण की 3 तारखेला घट बसणार आहे. त्याच्या अगोदर माझं सगळं काम झालं पाहिजे. आणि त्याच्यामध्ये माझे पिरियड पण आहे ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे पिरियडच्या अगोदर माझं सगळं काम करून झालं पाहिजे. कारण की पिरियड आल्यामुळे नंतर काम करू शकत नाही आणि काही एवढं शो करता येत नाही. कारण की गॅलरी छोटी आहे. मोठ्या वस्तू पाठीमागं घातल्या आहेत म्या, त्याच्यामुळे दिसत नाहीत. हाय फ्रेंड्स, आम्ही आता माझ्या बहिणीच्या घरी चाललेलो आहे आणि आम्ही तिथंच जेवण करणार आहे. इथून सगळं पॅक करून चाललेलं आहे, जेवण वगैरे झालेलं आहे. आणि मला तिथं जाऊन ब्लॉग पण अपलोड करायचं आहे. कारण की तिथं आमच्या बिल्डिंगमध्ये नेटवर्कच नाही 5Gचं. माझा 5Gचा मोबाईल असून सुद्धा इथं नेटवर्कचा टावरच नाही आहे आमच्यामध्ये. त्याच्यामुळे मला डेली रोज तिथं अपलोड करायला, ब्लॉग अपलोड करायला जावं लागतं गाईज. खूप दुर्गम समस्या आहे माझी. चला तर मग मी आता जाते. बाय गाईज. हाय फ्रेंड्स, खूप दिवस झाले मी कोल्ड कॉफी पिली नाही, त्याच्यामुळे आज मी कोल्ड कॉफी करणार आहे. आणि मी आता माझ्या बहिणीच्या घरी आहे, त्याच्यामुळे कोल्ड कॉफी करणार आहे. बघा माझी बहीण आता किचन आवरत आहे आणि मग नंतर मी कोल्ड कॉफी करणार आहे. आणि तिच्या घरी मी माझ्या घरून सगळं सामान आणलेलं आहे. हे बघा माझ्या घरून सगळं सामान आणलंय. तुझं चला जरा मग रेसिपीकडे वळू. मी काय रेसिपी नाही शूट करणार, ती रेसिपी शूट करणार आहे आणि मी फक्त ब्लॉग करणार आहे. बाय गाईज. नंतर मग मी कॉफी बनवली आणि पहिली गुगीला दिली, कारण तिला द्यावीच लागते, नाही तर रडायला लागते. मी पिली नाही कारण मी रोज बनवते ना, त्याच्यामुळे मी अवॉइडच केले रोज काय कॉफीला प्यायचं आहे. कारण मी माझ्या घरामध्ये रोजच कॉफी बनवत असते. मग मी नंतर घरी आले आणि 2-3 दिवसापूर्वी कपडे वाळत घातले होते, ते फोल्ड केले. कंटिन्यू पाऊस असल्यामुळे ना कपडे वाळतच नाही. नवरात्रीची बऱ्यापैकी माझी क्लिनिंग झाली होती आणि गुगीचे फक्त डॉल्स राहिले होते आणि ते खूप घाण झाले होते. मग म्हटलं तिचं डॉल पण धुवून घ्यावे, म्हणजे माझं सगळं कामही संपलं. मग मी नंतर गुगीचे डॉल धुवायला टाकले. आणि मला ना बेडशीट सारखं 2 दिवसाला चेंज करायला लागतं, कारण की आमची गुगी खूप बेडशीट घाण करते. मग मी बेडशीट चेंज केलं, तोपर्यंत गुगीचे डॉल्स पण धुवून झाले. मग मी थोडासा गॅप घेतला, थोडं बसावं म्हटलं आणि थोडा मोबाईल पण चेक केला. आणि थोडं बसल्यानंतर मी झाडून काढलं. मग आमची गुगी कशी मध्ये येत होती. लहान बाळाला सांभाळायचं म्हणजे खूप अवघड आहे. आमची गुगी घरामध्ये एवढा पसारा करते ना, काही सांगूच नका. पसारा उचलता एवढा कंटाळा येतो ना, काही सांगूच नका. एक आईच समजते की मुलाला कसं सांभाळायचं. मग नंतर माझी रूम पण क्लीन करून झाली आणि अशा प्रकारे माझं 2 वाजेपर्यंत सगळं काम झालं होतं. आणि मग मी सकाळपासून काहीच खाल्लं नव्हतं, त्याच्यामुळे मला काही तर बनवावं लागत होतं. हिचं तर जेवण 3 टायमिंगला तिला बनवूनच देते ना, त्याच्यामुळे माझंच फक्त राहिलं होतं, लागत होतं. अशा प्रकारे माझं सगळं काम होऊन घरातली सगळी क्लिनिंग झाली होती आणि मला फक्त आता खायलाच बनवायचं. आत्ताच माझी आंघोळ झाली आहे, जस्ट सगळं काम करून. चला तर मग आता जेवण बनवूया, कारण की मी सकाळपासून काहीच खाल्लं नाही. म्हणजे नाश्ताच करणार आहे मी, जेवण काही बनवणार नाही मी. थोडंसं नाश्ता वगैरे करूया आपण.
नाश्ता करून झाल्यानंतर सकाळी कपडे धुतलेली वाळत घालायचे विसरूनच गेले होते आणि कंटिन्यू पाऊस पडत असल्यामुळे कपडे काही वाळायचं नावच घेत नाही. आणि ॲक्च्युली वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुवून आणि स्पिन करून सुद्धा वाळत नाहीत म्हटल्यावर ह्या कपड्याला काय म्हणायचे, कारण दुसरे पण कपडे लगेच येतात, त्याला जागाच पुरत नाही वाळत घालण्यासाठी. मग मी देवपूजा करायला घेतली आणि देवपूजा केली ना असं मनाला शांत आणि चूप झाल्यासारखं वाटतं आणि देवपूजा केल्यानं एकदम शांत वातावरण असल्यासारखं वाटतं. काय माहिती, मला तर देवपूजा केल्यावर खूप छान वाटतं. काही गरजेच्या वस्तू आणण्यासाठी आम्ही दोघी पण बाहेर गेलो होतो, कारण मला गुगीसाठी काही ना काही घरामध्ये ठेवावंच लागतं ना, त्याच्यामुळे मी स्टॉकमध्ये ठेवते. आणि गुगी आता बोलायला शिकली आणि तिने एखादा शब्द वापरला किंवा ती माझ्या पाठी म्हणली ना, मग मी तिला एक आईस्क्रीम देते आणि ते लगेच बोलायला लागते. त्याच्यामुळं मी आईस्क्रीमचा स्टॉक वगैरे काही ना काही घरामध्ये आणून ठेवतच असते. बाहेरून येताना मी शेवपुरी आणली होती, मला शेवपुरी खूप आवडते आणि पाणीपुरी, हे 2 माझे कम्फर्ट फूड आहे. मग आम्ही दोघींनी मिळून शेवपुरी खाल्ली. माझ्या आयफोनची एक समस्या आहे, त्याचं स्टोरेज लगेच फुल होते, त्याच्यामुळे मला जास्त काही शूटच करता येत नाही. म्हणूनच मग मी थोडे शूट करून घेते आणि इथून पुढचा ब्लॉग सुरू होतो. आणि मग मी काही घरामध्ये फ्रूट्स वगैरे नव्हते, आमच्या गुगीला फ्रूट्स वगैरे खायला लागतात, तिचे डायपर संपले होते, थोड्या भाज्या वगैरे ग्रोसरी संपलेली होती. आणि मग आम्ही घरी आलो आणि आमची गुगी बेडवर पुस्तक वाचत होती. तिचा मोमेंट मला कॅप्चर करता आला नाही, कॅप्चर केला आणि ती तिच्या भाषेत बोलत होती, मला काही तिची भाषा समजली नाही. नंतर मी फ्रूट्स वगैरे आणलेले ते ऑर्गनाईज करून ठेवले. लहान बाळ घरात असताना काही ना काही स्टॉक घरामध्ये ठेवावंच लागतं, त्याच्यामुळं मी किटकॅट, डेअरी मिल्क, किंडर जॉय अशा प्रकारच्या साऱ्या वस्तू घरामध्ये ठेवत असते. कारण गुगी कधी रडायला लागली ना, तिला नादी लावण्यासाठी मला हे द्यावे लागते, त्याच्यामुळे मी घरात अवेलेबल असतं माझ्या, त्याच्यामुळं मी ठेवत असते हे सगळ्या वस्तू. मी प्रेग्नेंट असताना मी एवढं नारळ पाणी पिले ना, काही सांगूच नका. माझे मिस्टर नको म्हणत असताना मला एवढं नारळ पाणी आणून द्यायचे ना, त्याच्यामुळे मला एवढी सवय झाली. खूप कंटाळा यायचा नारळ पाणी पित असताना, तरी पण प्यावं लागत होतं माझ्या हेल्दीसाठी. मग मी इथं नारळ पाणी पित असताना गुगी पण पित होती, कारण की मला आवडतं म्हणून गुगीला पण आवडतं. आणि कसं असतं ना, लहान मुलांना आपलंच बघून शिकतात आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर चांगले संस्कार करायचे. दे फोडून देते. नंतर मग मी काल धुतलेले कपडे पण फोल्ड केली. तुम्ही बघू शकता आमच्या गुगी किती वेड्यासारखं करत आहे, त्या कपड्यावर उडी मारत आहे आणि मी फोल्ड केलेले कपडे त्याच्यावर पण उभा राहून सगळी कपड्यांच्या घड्या विस्कटत होते. मला एवढा राग येत होता ना, काही करू शकत नाही, आपलंच मुलं आहे. तरी पण मी तिला थोडं खवळले, जास्त खवळल्यानंतर ती एका कोपऱ्यात जाऊन बसली. तुम्ही बघू शकता ती नंतर कपड्याकडेच आली नाही. मग नंतर मग थोडंसं काही टाइमपाससाठी मी माझे यूट्यूबचे व्हिडिओ बघत बसले आणि मग मी आणि गुगीने थोडी मस्ती पण केली. आणि इथेच माझा ब्लॉग संपला. माझे व्हिडिओ नक्की बघायला आवडत असतील ना, तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. थँक यू फॉर मोर वॉचिंग. बाय गाईज.